So my dear students, next point, insertion sort. Okay, so we are working on sorting techniques where we already studied bubble sort. Okay, the next one is insertion sort. Okay, so what happen in insertion sort? Okay, element means there are some elements, okay, that are in unsorted order. Okay, in insertion sort, okay, so we insert that element, okay, into the sublist, and that is always in sorted manner. Okay, so when we inserted, okay, that inserted into the appropriate position. So actually in a insertion sort, okay, here it maintains actually sublist, which is always in sorted. Means in that, for example, the lower part of an array is maintained to be sorted, and whenever an element which is inserted in the sorted sublist, it has to be find its appropriate place, and then it has to be inserted there. Hence, because of that, it is called as a insertion sort. So see here, actually this is the like the example. See here, this is a unsorted elements, and when you are trying to sort that in ascending order, okay, so what happen here? Okay, so this one is a lower part. Okay, assume that this one is a lower part. Okay, and it is always tied, insertion sort always tied. Okay, or that part is in sorted order, and when you are trying to put any element, okay, from unsorted, okay, into the sorted sorted sublist, okay, it placed into its proper position. बघा, समजा इन्सर्शन सॉर्टला इन्सर्शन सॉर्टाचं काय म्हणतात, साहजिकच इथे इलिमेंट्स असतात ज्यांची तुम्ही ऑर्डर लावताय. ओके, तर ह्या टेक्निक्समध्ये काय होतं की इथे ही एक सब लिस्ट मेंटेन करते, म्हणजे तुमची ही पूर्ण लिस्ट समजा. ओके, समजा तुमची ही एक पूर्ण लिस्ट आहे. ओके, ही एक पूर्ण लिस्ट आहे, ही एक पूर्ण लिस्ट आहे. तर ह्या लिस्टचे ती दोन प्रकारे पाहते. एक लिस्ट अशी प्रकारे मेंटेन करते की ती सॉर्टेड ऑर्डरमध्येच असेल, म्हणजे तुम्ही जे तुम्हाला असेंडिंग असेल किंवा डिसेंडिंग त्या ऑर्डरमध्येच असेल, आणि बाकीची पुढची लिस्ट जी असेल ती अनसॉर्टेडमध्ये असेल. म्हणजे जेव्हा तुम्ही अनसॉर्टेडमधला सॉर्टेड ऑर्डरमध्ये ठेवण्याचा प्रयत्न कराल, तेव्हा ती फक्त कुठेही ठेवणार नाही आहे, ती सॉर्टेड त्या लिस्टमध्ये प्रॉपर पोझिशनलाच ठेवणार. जसं बघा आता, ओके, हे एक्झाम्पल आहे, हे सगळे ॲटम्स आहेत समजा. ओके, आता तुम्ही काय करताय, तर इथं ते ट्राय सुरू करतो. पहिला दोन ॲटम 14 आणि 13 33मध्ये ते ट्राय करतात. 14 आणि 33मध्ये ट्राय केल्यानंतर साहजिकच 14 छोटा आहे, 33 मोठा आहे, त्यामुळे हे ऑर्डर बरोबर आहे, असेंडिंग ऑर्डर, म्हणजे छोटा आयटम पहिला, मोठा आयटम त्याच्यानंतर, हे बरोबरच आहे. त्याच्यानंतर ते काय करतं बघा, की त्याच्यानंतर 14 33 नंतर 14 आहे, ठीक आहे, मग ते हे सॉर्टेडमध्येच म्हणता येईल. ओके, 33 आणि 27मध्ये ट्राय करतं. 33 आणि 27, 33 आणि 27मध्ये ट्राय करताना साहजिकच लक्षात येते की 33 मोठा आहे, 27 छोटा आहे, त्यामुळे काय हे बदलतं, ही ऑर्डर बदलते. 14 आहे तसंच राहिलं, 27 पुढं आलं, 33 त्याच्या मागं आलं. म्हणजे आता ही जी ऑर्डर आहे, ओके, 14 आणि 27 ही सॉर्टेड सबलिस्ट आहे आणि ही अनसॉर्टेड आहे, लक्षात ठेवा, अनसॉर्टेड आहे. ओके, मग परत पुढं. ओके, आता ह्याच्यामध्ये जरी बघितलं 14 आणि 27मध्ये, तर साहजिकच 14 लहानच आहे, 27 हे मोठंच आहे, बरोबर आहे, सॉर्टेड ऑर्डर आहे. ओके, त्याच्यानंतर परत हे जे 33 आहे, 33 आणि 10मध्ये चेक करतं. 33 आणि 10मध्ये म्हणजे ही ऑर्डरमध्ये चेक करतं ते. 33 आणि 10मध्ये चेक केल्यानंतर साहजिकच 10 हे छोटा असल्यामुळे परत 10 पुढं येतं, 33 काय त्याच्या मागं येतं. ओके, परत हे 10 जे आहे हे परत 10 परत पुढच्यांशी चेक करतं, म्हणजे जो एलिमेंट ते ठेवतं, सॉर्टेड ऑर्डरमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतं, ते पूर्ण प्रॉपर पोझिशनलाच नेऊन पोचवतं. ओके, तर परत हे 10 27 चेक करतं, परत ते 10 14 चेक करतं. ओके, आणि हे चेक केल्यानंतर साहजिकच मी डायरेक्ट इथे तुम्हाला नेते. ओके, प्रत्येकाशी चेक करतं, मग 10 पुढं येतं, 27 आणि 10शी परत 10 पुढं येतं, परत 10 आणि 14 चेक करतं. ओके, परत 10 पुढं येतं, 10 14 आणि 27, म्हणजे जी तुम्हाला आता लिस्ट मिळते, साहजिकच जो तुम्ही एलिमेंट ठेवता या सॉर्टेड आयटममध्ये, सबलिस्टमध्ये, तो त्याच्या प्रॉपर पोझिशनलाच नेऊन ते पोचवतं.
लक्षात घ्या, प्रॉपर पोझिशनलाच पोचवतो. त्याच्यानंतर हे परत त्या 30-35मध्ये चेक होणार आहे. ओके, परत हे पुढं जातं, हे मागं येणार आहे. ओके, हे ह्या प्रकारे काय होणार आहे, इथे चेक करतं ते. ओके, तसंच 35-33मध्ये साहजिकच हे बरोबर आहे. नंतर परत 35-19 चेक करेल. ओके, हे 19 चेक केल्यानंतर परत साहजिकच 19 हे 35पेक्षा लहान असल्यामुळे ते पुढं जाईल. परत 19-33 चेक होईल, परत 19-27 चेक होईल आणि ते इथं 10, 14 आणि 19 या ठिकाणी ते काय करण्यात येईल, प्लेस करण्यात येईल. म्हणजे जो काय अनसॉर्टेड लिस्टमध्ये जे काही ॲटम्स आहेत हे सॉर्टेड सबलिस्टमध्ये जेव्हा येतात तेव्हा ती त्याच्या प्रॉपर प्लेसलाच पुट करण्यात येतात, इन्सर्ट करण्यात येतात, त्याचा समाविष्ट करण्यात येतो. इन्सर्ट म्हणजे समाविष्ट करण्यात येतो. ह्यालाच म्हणायचं काय, इन्सर्शन सॉर्ट. तर हे त्याचं लॉजिक आहे. आता हा इन्सर्शन सॉर्ट जो आहे त्याचं हे लॉजिक आहे. ओके, म्हणजे त्याचा प्रोग्राम कशाप्रकारे काम करतो हे इथं आपण पाहणार आहोत. ओके, तर इथं जर आपण पाहायला लागलो त्याचं लॉजिक कशाप्रकारे आहे, तर साहजिकच इथं बघा. सो दिस इज द फर्स्ट लाईन, I was stream.h. Obviously it is support for C in, C out. Next one is the namespace std, that is a standard namespace which contains the information of this C in and C out. So because of that we use this namespace in this program. Next one is the main. Main is a user defined function. It starts from opening curly bracket and it ends from closing curly bracket. Next this one, int, ijn and temp, these are the variables, these are the normal variables, regular variables. It stores a single value. But next one is a30, this is the array. A is the array of element 30. Next cout, enter the number of elements. So enter the number of elements. So because of that, enter the number of elements. This is the cout statement, so it is printed on the स्क्रीन. बघा ही स्टेटमेंट प्रिंट होते स्क्रीनवरती, एंटर द नंबर ऑफ एलिमेंट्स. आणि आपण एलिमेंट्स काय करतो, किती एलिमेंट्स एंटर करणार आहोत. म्हणजे साहजिकच सॉर्टिंग करण्यापूर्वी आपल्याला डेटा एंटर करायला पाहिजे ना, आणि मग हे लॉजिक काय करणार आहे, तो जो काही डेटा असेल तो काय करणार आहे, सॉर्टिंग ऑर्डरमध्ये लावणार आहे. ओके, तर तुम्ही किती एलिमेंट्स एंटर करणार आहात, त्याची संख्या टोटल किती, तर ते समजा तुम्ही 7 देणार आहात. ओके, तर यांची व्हॅल्यू किती झाली, 7. एंटर द cout, एंटर दी एलिमेंट्स. आता तुम्ही 7 एलिमेंट देत असाल तर ते एलिमेंट्स काय करा, एंटर करा. ओके, तर हे एंटर दी एलिमेंट्स इथे दिले बघा. इथे जर बघितलं तर साहजिकच एंटर द नंबर ऑफ एलिमेंट्स 7 दिलं आहे. याचा अर्थ एनला व्हॅल्यू किती झाली, 7 असाइन झाली. आणि नंतर पुढचे आहे एंटर दी एलिमेंट्स, आणि ही एलिमेंट्स तुम्ही एंटर केला आहे. 12, 4, 17, 2, 4, 10, 5 हे एलिमेंट्स तुम्ही काय केलं आहे, एंटर केलं आहे. बरोबर आहे का. तर इथं बघा एंटर दी एलिमेंट्स नंतर तुम्ही ते एलिमेंट जे एंटर करताय 17 काही जे एलिमेंट्स एंटर करताय साहजिकच त्यासाठी हे लूप वापरले. त्या लूपमुळे काय होतं, सी इन AFI म्हणजे सी इन कसाठी जे एलिमेंट्स एंटर करताय ते ह्या ए अरेच्या पोझिशनला म्हणजे 0पासून पोझिशनला ते स्टोअर होणार आहे. 0 to 0पासून कुठपर्यंत 6पर्यंत. म्हणजे 0th पोझिशनला पहिला 12 हा एलिमेंट, म्हणजे इथं फॉर लूप वापरलेच आपण. त्याच्यावरती जर तुम्ही फोकस कराल तर ओके, त्याच्यावर साहजिकच तुम्ही फोकस केला तर पहिल्यांदा 0 म्हणजे इथं I0, 0 लेस दॅन एन किती 7, I++ म्हणजे 1, हे 0 लेस दॅन 7 आहे म्हटल्यानंतर इथं सी इन AFI म्हणजे काय, एच्या 0th पोझिशनला जो एलिमेंट तुम्ही एंटर करताय, समजा 12 एलिमेंट एंटर केला आहे तर 12 एलिमेंट काय होतो, AF0ला स्टोअर होतो. बरोबर आहे का. ओके, याच प्रकारे परत कंट्रोलवरती जाणार आहे. परत हा 1 इथं असं होणार आहे, इथं 1 म्हणजे आयची व्हॅल्यू किती 1 झाली. ओके, दुसरा एलिमेंट काय बघा 4 आणि नंतर 17 आहे. ओके, दुसरा एलिमेंट ओके इथं 1 असाइन होईल, 1 लेस दॅन 7 कंडिशन ट्रू, इथं 2 झालेलं आहे. ओके, इथं AFI किती, ओके जे पुढचा एलिमेंट जो काय आहे, ओके AFI म्हणजे किती 1, म्हणजे AF1ला समजा पुढचा एलिमेंट 4 आहे तर AF1ला 4 एलिमेंट काय होणार मेमरीमध्ये स्टोअर्ड. या प्रकारे ते टोटल 7 एलिमेंट्स ते काय करणार आहे, स्टोअर्ड करणार आहे. ओके, जे काय तुम्ही देत आहे 12, 4, 17, 2, 4, 10, 5 ओके, हे एलिमेंट ते काय करतं, स्टोअर करतं. मी हेच इथे दाखवले बघा. ओके, याच प्रकारे इथे मी दाखवले बघा. ओके, इन्सर्शन सॉर्टसाठी म्हणजे तुम्ही 7 देत आहे
एंटर द नंबर ऑफ एलिमेंट्स म्हटल्यानंतर 7 देत आहे. एन किती झालं? 7 झालं. एंटर द एलिमेंट्स म्हटल्यानंतर जी एलिमेंट्स तुम्ही देत आहे इथे दिसते 12 4. ओके, इथे जे दिसतात बघा 12 4 17 4 2 4. ओके, साहजिकच हे काय होतात, AF0ला 12 व्हॅल्यू असणार होते, AF1ला 4, AF2ला 17, AF3ला 2, AF4ला 4, AF10ला 5, AF6ला 5. म्हणजे टोटल 0पासून 6पर्यंत बघितलं तर टोटल किती? 7 व्हॅल्यूज. ओके, 7 एलिमेंट्स तुम्ही काय करताय? एंटर करताय, हे लक्षात ठेवा. ओके, तर आता हे जे एलिमेंट्स एंटर केलेले आहेत, ओके, ह्याच्यावरती इन्सर्शन सॉर्ट कशाप्रकारे अप्लाय करता येईल, ओके, किंवा हे लॉजिक कशाप्रकारे काम करतं. ओके, तर बघा इथपर्यंत झालेलं आहे, हे या ठिकाणी झालेलं आहे. ओके, इथपर्यंत आपण पाहिलेलं आहे. म्हणजे इन्सर्शन सॉर्ट जे आहे हे काय करतं, साहजिकच इन्सर्शन सॉर्टला आपण काय केलं, इथं अरे घेतला आहे. अरेमध्ये जे तुम्ही एलिमेंट्स जातात ते त्याच्यामध्ये स्टोअर झाले आहेत. आणि इन्सर्शन सॉर्ट काय करतो, हे जे काय अरेमध्ये जे काही एलिमेंट्स आहेत, अरे जे एलिमेंट्स आहेत ते काय करतो, तो साहजिकच तो काय करतो, सॉर्ट करतो. म्हणजे प्रत्येक एलिमेंट्स तो सिक्वेन्शियली 1 बाय 1 पाहत जातो. म्हणजे हे जे एलिमेंट्स तुम्ही दिलेले आहात, हे जे एलिमेंट्स अरेमध्ये स्टोअर्ड आहेत, की ह्या अरेमधले प्रत्येक एलिमेंट तो काय करत जातो, एकामागोमाग एक तपासत जातो आणि तो सॉर्टेड लिस्टमध्ये त्याच्या प्रॉपर पोझिशनला काय करत जातो, तो ठेवत जातो. ओके, त्याचं लॉजिक आता आपण याच्या पुढं पाहणार आहोत.